जाधव स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने, नॉन स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने बॅटर यश घाडी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन तिर्लोटकर, मेन पंचांच्या भूमिकेत संतोष डोकरे सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत बंटी केरकर सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत रामप्रसाद शिर्के सर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी स्वतः विवेक परब, माझ्या साथीन उत्तमजी मुनगेकर सर, मनोज मयेकर सर आणि आजच्या दिवसापासून आमच्या सोबत जोडलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पटाका बडा धमाका समालोचक प्रसाद चाळके. शॉटॉम्पुल डीप मिड विकेटचं क्षेत्र, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात झालंय फंबलिंग. आलाय पहिल्या चेंडूवर ऑन फायर इनफॉर्म बॅटर वेदांत जाधवच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर आकर्षक दमदार सुरुवात पाहायला मिळते. सुपर ओव्हर, सुपर सेबी, उपर परफॉर्मन्स. मोठा फटका उड़ाउलाय चेंडूला. ये गेंद ये गेंद ये गेंद उड़ी 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 है और सीधे जाके स्टैंड्स में जुड़ी है. 6 और 6 के साथ स्कोरबोर्ड 10, 2 पे 10. 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 1 चौकार आणि त्यानंतर दुसरा षटकार. आल्या आता 10 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये. जिथून सामना संपवला होता, टाय केला होता, तिथूनच सुरुवात पाहायला मिळते. वेदांत जाधव इज सेट ऑन फायर. केतन तिर्लोटकर गोलंदाजी मार्कवर विचार करावा लागेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं षटक, माफ करा सुपर ओव्हरचं षटक पाहायला मिळतंय. केतन तिर्लोटकर हाताळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. वेदांत जाधव डीप काऊ कॉर्नरचं क्षेत्र, त्यानंतरचा षटकार डीप लॉंग ऑनचं क्षेत्र. 2 चेंडूंवर 2 मोठे ताबडतोड विस्फोटक फटके. आणखी एक बदल आली. त्या सुंदर फटका, क्षेत्ररक्षक खाली, गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकांनी पाठराखण करायची असते. आलाय चौकार, 4 धावा. फलंदाजीतली धमाल पाहायला मिळते. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. मिळाल्या 4 धावा आणि चौकाराने सांघिक धावफलक पोचलाय. 14 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूंचा उत्तरार्ध बाकी आहे. केतन तिर्लोटकरवर दबाव आणला जातोय. यावेळी इनसाइड थर्डमॅन क्षेत्रात आहे क्षेत्ररक्षक, नकार देतोय वेदांत जाधव. यश गाडीला मागे पाठवलं जात आहे. कदाचित पाऊण धाव जर योगदान असतं तर कदाचित 1.5 धाव मिळाली असती यश गाडीला. मात्र क्रिकेटमध्ये अशी योजना अजूनपर्यंत केली गेलेली नाही, कारण जवळपास तो वेदांत जाधव पर्यंत पोहोचला होता. यावेळी आडव्या बॅटने टोलावायचा प्रयत्न. यावेळी 1 धाव तर धावून पूर्ण झाली. याची त्याची चपळाई दिसते, हरणाचा वेग दिसतो. यश गाडीकडे पहा, दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. मात्र थ्रो पाहिलाय. कौतुक यासाठी व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचं, कारण त्याच्या खांद्यामध्ये किती जोर आहे पहा. ती तत्परता त्याने दाखवली आहे. चूक माणसाकडूनच होते, मात्र ती तत्परता स्ट्राईक एंडच्या दिशेने वेदांत जाधवच्या विकेटसाठी होती. अर्थातच थ्रो मोठा झालाय, पण बॅकअपही दर्जेदार पाहायला मिळालाय. 2 धावा आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 16 धावा. 4 शेवटचा चेंडू पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. षटकार आणि षटकाराने पहिल्या सुपर ओव्हर मधील पहिल्या ओव्हर मध्ये अर्थातच इनिंगची समाप्ती. षटकाराने सांघिक धावफलक पोहोचलाय. 22 धावांवर 23 धावांचा पाठलाग असेल. 6 चेंडूत करण्यासाठी येईल हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल क्रिकेट संघ, अमोलजी मेस्त्री, A7 स्पोर्ट्स अमरवाडी, सर्वेसर्वा क्रिकेटच्या सगळ्या वस्तूंचं आकर्षक दालन यांच्याकडून खास वेदांत जाधवच्या या बहारदार खेळीसाठी आकर्षक टी शर्ट पुरस्कृत. A7 स्पोर्ट्स अमोलजी मेस्त्री पुरस्कृत आकर्षक टी शर्टचा मानकरी होतोय वेदांत जाधव. बहारदार, धमाकेदार, धुव्वादार, आकर्षक आणि धाकड फलंदाजी
वेदांत जाधव ठरतोय आकर्षक टी शर्टचा मानकरी। A7 स्पोर्ट्स देवगड अमरवाडी यांच्याकडून अमोलजी मेस्त्री पुरस्कृत एक आकर्षक टी शर्ट। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त। अर्थातच सुपर ओव्हरच्या पहिल्या षटकात 6 चेंडूंमध्ये जमवल्यात 22 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत। हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल क्रिकेट संघाला 23 धावा। कोण बनेल तारणहार, काय घडेल? तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी जुने जाणते खेळाडू बाबी गोलतकर यांच्याकडून वेदांत जाधवच्या धुवादार खेळीसाठी आकर्षक खेळीसाठी अनमोल बक्षीस येत आहे। वेदांत यांना विनंती, यानंतर ते बक्षीस आपण सामना संपल्यानंतर स्वीकारून जायचं आहे। देवगड क्रिकेट प्रेमी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे वेदांत जाधव याच्यासाठी। धन्यवाद धन्यवाद। क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या आमच्या सगळ्या क्रीडा प्रेमींचं बक्षीसदात्यांचं मनपूर्वक धन्यवाद। हीच तर मजा आहे क्रिकेटची। चौकार षटकारांसाठीच जाणला जात नाही क्रिकेट, चांगल्या गोलंदाज क्षेत्ररक्षकांसाठीच जाणला जात नाही क्रिकेट, तर क्रिकेट जाणला जातो सीमारेषेच्या बाहेरून आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या क्रीडा रसिकांसाठी, दाद देणाऱ्या दर्दी प्रेक्षकांसाठी आणि आमच्या दातृत्ववान बक्षीसदात्यांसाठी तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद। देवगड तालुका प्रीमियर लीग 2023 एका वेगळ्या 2024 एका वेगळ्या उंचीवर नेऊन आपण ठेवत आहोत। अर्थातच ज्या गोष्टीसाठी हा अट्टहास केला होता तो तालुका प्रीमियर लीग 2024चं आयोजन नियोजन दर्जेदार तर आहेच, मात्र या खेळाडूंनी देखील या स्पर्धेची उंची वाढवायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 दिवसांचा खेळ पाहिला तर अत्यंत शिस्तबद्धरित्या अत्यंत नियोजनातून साकार झालाय खरा, मात्र आपल्या खेळाडूतून चमकायचा, आपल्या खेळातून चमकायचा वेळ आणि तो योग या मित्रमंडळाने आणून दिलाय आणि म्हणून आयोजन संयोजन समितीचे महत्वपूर्ण धन्यवाद। प्रशांत आचरेकर आणि केतन तिर्लोटकर स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळतील। 23 धावांचा पाठलाग, सुपर ओव्हर मुकाबला, सुपर डुपर हिट। वेदांत जाधव, काय ती बॅटिंग, काय ते फटके आणि काय ती खेळी, सगळा कसा एकदम ओके मध्ये। दर्जेदार फटकेबाजी, सुंदर फटकेबाजी। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विदर्भ पराडकर। 6 चेंडू 23 रन्सांची गरज। सुपर ओव्हर देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 DTPL ची पहिली सुपर ओव्हर। चर्चा तो होगी ही, सुर्खियां बटोरेगी हमारी ये टूर्नामेंट, हमारी ये श्रृंखला, क्योंकि इस ओवर में चाहिए 6 गेंदों में 23 रन। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद दिशा से फटके, अंपायर ने वाइड के साथ दिए हैं फटके। अतिरिक्त रन के साथ शुरुआत हुई है, पहली गेंद अभी भी डाली जानी बाकी होगी, ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी ऐसा मानना हमारे अंपायर का। वाइड के साथ 1 रन, अभी भी 22 रन और दूर, 6 गेंदों का खेल बाकी। इस बार उड़ा दिया है, कड़ा संपर्क जरूर, लेकिन फील्डर वहां पे तैनात है। आसानी के साथ लपके गए, पाए गए, पकड़े गए। पहले विकेट का पतन, पहली गेंद के ऊपर पहली सफलता। विदर्भ पराडकर मैन विथ गोल्डन आर्म। 22 रन वेदांत जाधव ने बनाए थे। 23 रनों का पीछा करने वाला पहला सलामी बल्लेबाज इस वक्त बैक टू द पवेलियन आता हुआ। प्रशांत आचरेकर की पारी होती हुई समाप्त। जिस गेंदबाज ने बढ़िया गेंदबाजी की थी, 2 ओवर का स्पेल डाला था, सिर्फ 11 रन खर्च किए थे और
पांचवा महत्वपूर्ण ओवर जिसमें सिर्फ 2 रन दिए थे, 2 विकेट चटकाए थे, वो प्रशांत आचरेकर इस वक्त सुपर ओवर के दूसरे इनिंग में पीछा करते हुए थोड़ा सा अनलकी साबित होता हुआ। 5 गेंदों का खेल बाकी है, 22 और रनों की दरकार है। इस मैच का आगाज नहीं अंजाम से जाना जाएगा, क्योंकि 6 ओवर के मैच में कोई भी रिजल्ट नहीं आया था, मैच टाई हुआ था, लेकिन अंजाम के लिए सुपर ओवर दिखाई देता हुआ। 5 गेंदों में और 22 रन। खुद टीम के ओनर जो कि अतुल मासिए इस वक्त स्ट्राइकिंग एंड के ऊपर दिखाई देते हुए 5 गेंदों के लिए एक बार फिर से विदर्भ पराड़कर वाइड जरूर डाला था, लेकिन विकेट चटकाने के बाद अंपायर की बाई बगल से इनटू द ब्लॉक होल, गेंद स्ट्राइकिंग एंड के ऊपर इस वक्त 2 विकेट